रिलेशनवाला वस्तूच नाही, दुसरं काहीतरीच. रिलेशन नसेल तर मग घरच्याकडून रिश्ता पक्का झाला. रिश्ता, रिलेशनशिप, लव्ह, गर्लफ्रेंड असं काहीच नाही, काहीतरी पुन्हा वेगळी गोष्ट आहे. बरोबर आहे. आता सेकंड लग्न कोणाचं मग? मला काही दिसत माणूस म्हणते ना 30 वर्ष झाल्याशिवाय लग्न नाही करावा. माझ्या हो ना, सेम आहे ना. माझं तर लग्नामध्ये एवढं सेंटेन्स येते 30 वर्ष झाल्याशिवाय लग्न नाही करावा. अबे हा कोणता ब्लॉगर आहे? हा तर लास्ट ब्लॉगर 2 वर्ष आधीच आहे. हा या मुलाला काही झाला तर नसेल ना? तब्येत वगैरे तर ठीक असेल ना? मेला बिलं तर नाही? वाह, क्या ऍक्टिंग कर रहा है. अरे भाई, काहून एवढ्या लवकर मारायच्या याच्यावर लागू नाही यार. नाही भाई, नाही, कसंच नाही. तुमचा लोमेश व्लॉगर अजूनही वाचून आहे, मेलेला बिलेला काही नाही. तर भाई, फर्स्ट ऑफ ऑल सॉरी टू ऑल ऑफ यू. तर आपण लास्ट व्लॉग आपला शूट केला होता 7 मे 2023ला, आणि त्याच्यानंतर असं का झालं की आपले व्लॉगच नव्हते, तर त्याचं कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर भाई, 7 मेवाला आपला तो क्लासमेट की शादीवाला व्लॉग होता. त्याच्यानंतर काही दिवसाच्या नंतर आमचा 12वीचा रिझल्ट लागला. 12वीचे क्लासेस सुरू झाले, 12वीचा रिझल्ट लागला. त्याच्यानंतर मग असं माहीत झालं की तुमचा आवडता लोमेश व्लॉग आमच्या पूर्ण कॉलेजमधून टॉपर आला, टॉपमध्ये पहिला नंबर आला आपला. तर मग त्याच्यामुळे आता पहिला नंबर आल्याच्यानंतर घरच्याला जराशी वाटलं की नाही, पोरामध्ये काहीतरी आहे बा, सर्वजणाला वाटलं. त्याच्यामुळे मग माझं ॲडमिशन आमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे चंद्रपूरला करण्यात आलं. तर ॲडमिशन आहे माझं आत्ता आमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी CRS कॉलेजमध्ये. चंद्रपूरचे एक मोरवा गाव, थोडं चंद्रपूरच्या थोडं पुढं मोरवा गाव म्हणून एक आहे. तर त्या मोरवाच्या गावाच्यामध्ये CRS कॉलेज म्हणून एक कॉलेज आहे. तर त्या कॉलेजमध्ये माझं ॲडमिशन आहे, आणि ते कॉलेज म्हणजे आमचं सिव्हिल सर्व्हिसेसचं कॉलेज आहे. आता दोन्ही गोष्टी एकसाथ मॅनेज करणे थोडं मुश्किल जाऊ शकते. त्याच्यामुळे मी 3 वर्षापासून आपल्या हा चॅनलवर कोणताच व्लॉग बनवत नव्हतो. तर आता तुम्हाला वाटत असेल आज कसा का दिवस निघला बा म्हणून. तर आजचं रिझन असं आहे की आता माझं आहे 3rd इयर, आखरी वर्ष आपल्या हा कॉलेजमधून. त्याच्यानंतर आम्ही कोठी जाणार आम्हाला माहीत नाही. तर इथे कॉलेजमध्ये बहुत काही बदल आता ह्या 3 वर्षामध्ये. तर आमचे कॉलेजमध्ये काही मित्र झाले, बहुत काही आठवणी झाल्या, खूप काही गोष्टी घडून गेल्या. तर आखरीचे काही दिवस आता हॉस्टेलचे, आणि आम्ही आता काही दिवसाच्या नंतर एक मार्कंडा ट्रिप, मार्कंड्याचं देवस्थान म्हणजे काय म्हणते, मार्कंड्याची यात्रा आणि दिल्लीची ट्रिप, हे 2 चांगले असे इंटरेस्टिंग गोष्टी येणार आहे. त्याच्यासाठी म्हणून आवड होती, म्हणजे आता आपण बाहेर जाणार आहोत ना दिल्लीला, तर जरा अशी व्लॉग बनवत आपण बा म्हणून, आणि ते आपल्या आठवणी स्टोअर करून ठेवल्यासारखं होते. त्याच्यामुळे म्हणून आता आपण याचा व्लॉग बनवता. हां, पुन्हा एक गोष्ट गाईस, की बा मी व्लॉगर आहो, हे गोष्ट आमच्या अख्ख्या कॉलेजमध्ये कोणालाच माहीत नाही अजिबात. तर आजवरी मी हे गोष्ट पूर्ण फर्स्ट इयरपासून सिक्रेट करून ठेवलं होतं. तर आज आम्ही सर्वजणाला ते मी व्लॉगर आहे म्हणून सांगणार आहोत, आणि याच्यानंतरचे पुन्हा काही 4-5 इंटरेस्टिंग व्लॉग येणार आहे. आणि मी आत्ता आलो होतो रनिंगसाठी बऱ्यापैकी, आणि माझ्यासोबत हे माझा एक मित्र आला होता, आपला कार्तिक भाऊ. हा कार्तिक आहे. कार्तिक, तू कोणत्या गावचा रे? मी नळगाव मालीतला आहे. हां. तर असा आमचा गडचिरोली जिल्हा आहे. हां. तर त्या जिल्ह्यामध्ये मागासवर्गीय असल्यामुळे अरे तू कोणत्या गावचा आहे विचारलं, जास्त सांगत आहे. हे फेमस टेक्निकल आहे ते गाईस, म्हणजे मी 1-2 शब्द विचारतो, हे किती सांगताय पा, मतलब कुछ भी. आणि हे एअरपोर्टचा रस्ता, इकडे जे पुढं आला हा रस्ता आहे ना, इकडं पुढं एअरपोर्ट आहे. ठीक आहे. तर भाई आता आपण जाऊन सरळ आपल्या कॉलेजमध्ये. ठीक आहे, चला. तर भाई आता आपण जात आहोत आमच्या मित्रांकडं. त्यांनी आता असं आपलं सिक्रेट सांगायचं आहे ना, तर आता त्याकडे जाऊन आणि पाहून, तसं त्याला काहीच माहीत नाही याच्याबद्दल. तर आता त्याला आपण गेस करायला लावून नंतर आपण सांगून. ठीक आहे. तर थोडंसं व्हिडिओ बनवता वेळी थोडंसं त्याला अकोट वाटू शकते किंवा काहीतरी शक येऊ शकते. तर आपण पाहू तसं का होते पुढं. ठीक आहे, चला. आणि हे आमची कॅम्प्युटर लॅब, म्हणजे ह्या दिवस आठवण राहावं म्हणून तुम्हाला व्हिडिओ कॉल म्हणजे व्हिडिओ सुरू आहे त्यावेळी सांगता मी ह्या दिवशी सांगलो बा म्हणून. ओके.
बरं आपण काहीतरी इंटरेस्टिंग बनवू ना ह्या गोष्टी तर जराशे, ठीक आहे. तर पहिलं तुम्ही गेस करा बाय, ठीक आहे. तुम्ही गेस करा की मला असं वाटते हां. की का तुझा रिश्ता फर्स्ट इयर पासून जुळून होता त्या पहिल्या म्हणून तू नाही का त्याची गोष्ट सांगणार घरांतले आम्हाला आता सांगत आहे रिश्ता जुळून होता असेल तुझी हां घरच्यान जुळवलं असेल हां किंवा तू विचारलं असेल घरच्याले ते पोरगी आतापर्यंत तुझ्यासोबत आहे. म्यूजिक मला असं वाटतं की तू रिलेशनशिप मध्ये आहे. रिलेशनशिप त्यानं तू इथेच सांग ना रिलेशनशिप. मला असं वाटते जेव्हा आपण गेसिंग करतो ते सिक्रेट नाही राहत ना, सिक्रेट ठेवावा माणसाने. तू समझा? हाँ नहीं तू समझा नहीं. जस्ट गेसिंग. अरे भाई सिक्रेट मी रिव्हील करणारच आहो की काही सांगून दे जे वाटतं ते. Relationship म्हणजे जुळून अरे 14 फेब्रुवारी आहे वाटतं. हा ते 14 फेब्रुवारी तुम्ही झेंडे घालल्या. तू सांग सुमित काय वाटतं तुला. बोल ना. गेसिंग तज्ञ घे ना सांग की काय वाटतं तुला सांग. तुम्ही 14 फरवरीला झेंडे घालले. मोगॅम्बो खुश हुआ. कोटी झेंडे घाललो. बरोबर नाही वाटत तसं पाहिजे. झाला सर्वात झाला. हा ठीक आहे आता माझी वाय तसं तर इकडे होणार ते कसं सांगू तर याच्यात डाऊटच येतात आता. nervous नाही. एवढी मोठी गोष्ट नाही. मी काय आता बनवत आहोत तसं नाही तसं काहीच मोठी गोष्ट नाही. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही ज्या गोष्ट गेस केला ठीक आहे त्यांना सरासर चुकीच्या. तू थोडंसं गेस करू शकते बाय तुला तू एक दोन वेळा मला विचारलाय आणि तुला तसं दिसलंय स्वतः लाईव्ह पाहिला तू एक दोन वेळा विचारलाय. बरं मी ते गोष्ट नाही तसं काही नाही म्हणून इग्नोर करून सोडून देतो. रिलेशनवाला वस्तूच नाही दुसरं काहीतरी. रिलेशन नसेल तर मग घरच्याकडून रिश्ता पक्का झाला. रिलेशनशिप लव्ह गर्लफ्रेंड असं काहीच नाही. काहीतरी पुन्हा वेगळी गोष्ट आहे. समझ रहे हो ना. लगाव ना यार दिमाग लगाव कुछ तो होगा. प्रज्वल जरा लगा सकते का की म्हणा तू जो ते गोष्ट केला आहे असं म्हणत आहे कोणती गोष्ट. तो घडली आहे ते गोष्ट केला आहे तू. हो केलं ते गोष्ट फर्स्ट इयर पासून ते गोष्ट नाही केलं मग. फर्स्ट इयरच्या पहिलं करू ना. हे गोष्ट तू केलाय ते गोष्ट आम्ही फर्स्ट इयर पासून आम्ही केलो का मग. ठीक आहे आम्ही नाही केलं हा तरी पहिली गोष्ट बरं पुन्हा हा आता हिंट येतो ना तुम्ही जाता हळूहळू जाता बरोबर. मी नेतो असं मी डायरेक्ट नाही सांगू तुम्ही जिंकता. हे व्हिडिओ शूट होत आहे ना हे त्याचं एक कारनामाचंच हे कारण आहे. तू फोटोग्राफीचा धंदा टाकणार आहेस. नहीं. फोटोग्राफीचा धंदा टाकणार आहे. चांगला गेस. तू काय सांगू शकते तर फोटोग्राफी नाही गेस चांगला म्हणता फक्त ते पूर्ण थोडी असं थोडी म्हणता. अरे तुम तो बता सकते हो यार. एडिटिंग तुम बता सकते हो. फोटोग्राफी मध्ये एडिटिंगच करणार आहे ना रोज करते. नो गेस. मला तेच वाटते काहीतरी उद्योग वगैरे टाकणार आहेस तू फर्स्ट इयर पासून तुझा प्लॅनिंग असेल. तर ते सांगतोच तुम्ही तुम्हाला फोटोग्राफीच्या संबंधित आहे. ना फोटोग्राफी राहिला असं सांगतो असतो ना ते कोणतरी वेगळीच गोष्ट असं म्हणून तर काय मी लपवून ठेवलं. तुझा एक व्हिडिओ नाही तर लीक झाला का. नाही झाला. कोणता पुन्हा एक सांगतो सोशल मीडियाच्या रिलेटेड आहे. सोशल मीडियाच्या रिलेटेड आहे. तुझं एक चॅनल आहे का नाही प्रायव्हेट वाला कुठे युट्यूबवर. मजा आया. बहुत जवळ आला था. युट्यूबवर तुझा चॅनल आहे प्रायव्हेट वाला त्याचे फॉलोअर्स आहेत कितीतरी झाले असतील. नाही तसं फॉलोवर्स तेवढं नाही. बरं 10 पैकी 9 बरोबर आला. हो बरोबर आहे. म्हणजे युट्यूबवर तुझा चॅनल राहून तू सांगितलाच नाही.
भाई आखरी गेस केलं यानं. पण हा. ते युट्यूबरचे आता व्हिडिओ आता चॅनलचं रिलेटेड आहे ना, मी तेच म्हणलो ना, एवढी मोठी वारी गोष्ट नव्हती जास्त काय त्यात करता. पैसे चुपचाप कमवता ए मारो मुझे मारो. आता हा तर ते चॅनल कोणत्या कंटेंटशी रिलेटेड आहे ते सांग. शिक्षण 100% बरोबर. लॉकच राहणार आहे ना चॅनलचं नाव ऐकून आहे यार, लोमेश व्लॉग. मी तेच तर म्हणत होतो, तू सांगू शकते म्हणून. मी त्यासाठीच मी म्हणत होतो, नाही हे माहित आहे मला गोष्ट. मी त्यासाठीच तुला म्हणत होतो भाई, तू सांगू आहे ना. शकते. 1-2 वेळा तू म्हणलाय होता मला, हा तुझ्या इथे लोमेश व्लॉग म्हणून तू ब्लॉगिंग म्हणत होता किंवा काही व्हिडिओ घेऊन टाकू नाही असं म्हणला होता. नाही बाई तसं काही नसे, ते काय तसं नाव ठेवून नाही म्हणून मी म्हणलं होतं. तर सांगलो नाही तिथे, वाटलं नाही ना असं काय असं. वाटला तर नव्हता, कारण की सबस्क्राईब करायला लावला असता, सबस्क्राईब वाटलं असतं ताई. केलाच नाही. नाही मला पाच आहे तुला युट्यूब ओपन त्याचा याला काय क्लासमेट की शादी. हा ते वरचा वाला. मी साला हो हे पाहिलं पण कधी साला सबस्क्राईब हे नाही करून पाहिलं, सर्च करून नाही पाहिलं मी. म्हणजे पाहिला म्हणजे लोमेश व्लॉग तुझ्या इथं बहुत वेळा पाहिला. तू चांगलाच आहे का, मी कधी पण टाकतो म्हणला असं. नाही, म्हणलंच नाही. आठवणीसाठी. म्हणला होता ही गोष्ट, अशाच मी कधी कधी आठवणीसाठी टाकून ठेवतो म्हणला. अच्छा म्हणलं असं मग तेवढं आठवत नाही. बहुत पण बढिया. मी कधी हे नाही करून हा? पाहिलं. केसाला का Thumbnail बहुत बढिया बनवले आपल्याला. काय आता आपली दिल्लीची ट्रिप आहे, तर आपण तिथं पण बऱ्यापैकी खतरनाक ब्लॉग बनवणार आहोत. मग तू 3 वर्षामध्ये एकही व्लॉग काऊन नाही रे टाकायला लावलास मग एवढे सारे पडायली काय त्याच्याबद्दल पण टाकलो होतं. भाई ती युट्यूब वाटते तेवढं सारं नाही भाई. ते माझं एक ते व्हिडिओ आहे ना, ते एडिट करायला मला 2-3 दिवस लागतात. आपण ठीक आहे. याच्या पुढे जर अशा आता ब्लॉग बनवायला थोडंसं आवड वाटत मला, कारण की पुन्हा काही जणांना सांगायचं हे आमचे मेन चांगले सर्वात आवडचे मित्र म्हणजे जवळचे मित्र, त्यासाठी यायचं सांगण्यात आलं. तर भाई फायनली मी सर्व माझ्या मित्राला सांगलेलं आहो की काय आपला सिक्रेट, आम्ही युट्यूबर नाही तसं तर कॉन्टेंट क्रिएटर आहोत म्हणून. तर याचे रिॲक्शन खतरनाक मध्ये होते. सर्वजण म्हणते ना आता माझा व्लॉग पाहिजे थोडासा किती पाहिलं त्याला तुम्ही कसं वाटलं मग माहीत झालं, आणि थोडंसं आमचा व्हिडिओ घेऊन पाहिला. हां पाहून खरंच ना. हो. शिवम तुम बता. या गोष्टीची आहे की जर फर्स्ट इयर मध्ये जर यानं सांगितलं असता तर तेव्हापासून आमचा खूप सारा कंटेंट आता युट्यूबवर अवेलेबल भाई मी म्हणते ना फर्स्ट इयरमध्ये सांगू शकलो असतो. बरं आमचे हे जे कॉलेज आहे जराशी म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं कॉलेज आहे ना, त्याच्यामुळे जर मी म्हणजे आपला अभ्यास सोडून देऊन जर हा व्लॉगिंगच्या कामामध्ये लागलो असतो तर पुन्हा थोडंसं जरा जास्त वाईट झालं असतं का. त्याच्यामुळे म्हणून मी फर्स्ट इयरपासून व्लॉग सोडला होता पूर्ण. फर्स्ट इयरपासून का 12वीपासून. एक तर 11वीमध्ये आपण सुरू केला होता, 12वीमध्ये बंद केला. फर्स्ट इयरपासून तर पुराच बंद केला. त्याच्यामुळे मग अभ्यासाच्या ह्याच्यासाठी आपल्याला बंद करायला लागलं. आता मी व्लॉग सुरू केलं त्याचं कारण काय, त्याचं कारण हाच आहे की आखरी वर्ष 3रा वर्ष. हां तू सांगा. एकच सांगू हो तर आम्ही या 2-3 दिवसात मारखंडा जत्रेसाठी जाणार आहोत. हा. आणि तिथले आम्हाला ब्लॉग्स टाकायचे आहेत. हां बढिया. आणि 1 महिन्यानंतर आमची एकदम म्हणजे दिल्लीला जाणार आहोत आम्ही. हां. त्या दिल्लीच्या आठवणीसाठी एक ब्लॉग सांगलेला आहे. दिल्ली, अमृतसर, आग्रा असे वेगवेगळे आहे. काय ग्वाल्हेर ना माहिती ना. हां ग्वाल्हेर असे काही होते वेगवेगळे प्लेसेस. तर पुन्हा इंटरेस्टिंग बऱ्यापैकी व्लॉग येणार आहे. तर भाई हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लई दिवसाच्या नंतर आपली भेट होऊन राहिली न. याच्यानंतरचा एक व्हिडिओ येणार आहे आपल्या हॉस्टेलचा. मी म्हणते ना हॉस्टेलवर राहतो ना, तर ह्या हॉस्टेलचा सर्व रिव्ह्यू आणि माझे काही पुन्हा मित्र ह्या सर्वांसोबत तुम्हाला भेटवणार आहोत. ह्या सर्वजणांचा परिचय नंतरच्या पुढच्या ब्लॉगमध्ये करून देणार आहोत. हे सर्वजण कोण, याचे नाव काय तुम्हाला काही माहितीही नसेल ना सध्या. तर ह्या सर्वजणांचा परिचय, सर्व हॉस्टेल, कॉलेज ह्या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटून जाईल. ठीक आहे. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता. अगले ब्लॉग तर ठीक आहे मित्रांनो, बाय बाय. पुढे भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. ठीक आहे. चल. मेचचं फुकटचं खाऊन झोपून जिरवणेवाला माणूस.